हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आजचा विषय म्हणजे गोविंदाची बायको सुनीता आहुजा ही ना बांद्रे फॅमिली कोर्टातनं डायव्होर्सला घातलेला अर्ज ॲप्लिकेशन का मागे घेतला आपल्या सर्वांना माहीत आहे. काल ती आपले मुलाबरोबर गेली आणि आपला डायव्होर्स पेटिशन मागे घेतली आणि मीडियानं विचारलं की तिनं काही उत्तर दिलं, कशाला आला होता म्हणताना बर्थडे सेलिब्रेट करायला म्हणून. ती कसं बोलतीये काय तिचं नेचर आपल्याला माहीत आहे. पण इथे प्रश्न आहे, तिनं का मागे घेतला ह्याचं मी कारण आपल्याला सांगणार आहे. ॲक्च्युअल रिअल रिझन तिनं का म्हणजे ह्यांचं लग्न काय काल परवा झालेलं नाही. 39 वर्ष पूर्ण झालेली आहेत लग्नाला. आता मुलगा मुलगी दोघंही हे लग्नाशी आलेली आहेत. मोठी मुलं झालेली आहेत. सगळं काही व्यवस्थित आहे. तसं असताना आत्ता ह्या वयात तिनं डायव्होर्ससाठी का अप्लाय केला ते केला. नंतर तो अर्ज मागे का घेतला म्हणजे सगळं मिटलं असं आहे का? तर मिटलं असं नाही, बिलकुल मिटलेलं नाही. आपल्याला माहीत आहे गोविंदा एका मुलीबरोबर स्वतःपेक्षा वयानं खूप लहान आहे, पण त्याचे येणारे सिनेमातली हिरोईन आहे म्हणे. तिच्याबरोबर फिरतोय. फोटोग्राफ सगळीकडे त्याचे व्हायरल होतात. आधी म्हणत होते मराठी मुलगी म्हणून, पण ती मराठी मुलगी नाही, ती नॉर्थ इंडियन मुलगी आहे. लक्षात ठेवा, ती काही मराठी मुलगी महाराष्ट्रीयन नाही, नॉर्थ इंडियन मुलगी आहे. आता ते दोघंही एकत्र फिरतात आणि आपल्याला माहीत आहे फिल्म्समध्ये म्हणा किंवा त्या ॲक्ट्रेस बद्दल इवन काही सिनेमे त्यांचे बाहेर पडायचे असले तरी तेव्हासुद्धा काही बातम्या उठवतात. हे सगळं माहीत आहे आपल्याला. त्याच्याशिवाय हल्ली आपण सुनीता आहुजाचं वागणं बघितलं तर ती अशी हट्टाला पेटलेली आहे. ती म्हणतीये 1 वर्षाच्या आत मी माझे स्वतःचे पैसेनं स्वतःचं घर गाडी सगळं घेणार आहे. त्यामुळे तिनं यूट्यूब चॅनल चालू केलेले आहेत. खूप छान चालले. आफ्टर ऑल ती काय सेलिब्रिटीची बायको आहे आणि तिचं बोलणं हे सगळं आपण बघतोय. त्यामुळे त्याच्याशिवाय ती वेगवेगळे शोजमध्ये जातीये. तिचं सिनेमा येणार आहे लवकरात लवकर. ती म्हणतीये मी आता एवढे दिवस केलं नाही, बोलावणी येत होती तरी तेव्हा मला वाटायचं कोण एवढं काम करणार हे करणार नाही, पण आता मला पैशाची गरज आहे. मला स्वतःचे पायावर उभं राहायचं आहे. मला स्वतःचं घर करायचं आहे, गाडी करायची आहे, हे सगळं. त्याच्यामुळे मी काम करतेय असं ती म्हणतीये. आणि एवढंच नाहीये, ती गोविंदाबरोबर पूर्वीचे ॲक्टर्स म्हणजे पूर्वीचे काळी त्याचं कुठल्या अभिनेत्रींबरोबर होता, ॲटलिस्ट त्या जरा तरी लेवलच्या तरी होत्या असं ती म्हणतीये. तसं मला वाटते म्हणून नाही, प्रत्येकाला आपली आपली लेवल आहे. आता येणारी ती नवीन अभिनेत्री असली तरी कोणा ठाऊक उद्या पुढे फ्युचरमध्ये काही तिच्याबद्दल वाढून ठेवलेलं आहे. त्यामुळे आता सोडूया ते. आता आपण येऊया त्यांचे डिवोर्सकडे. हल्ली आपल्याला माहीत आहे सगळीकडे डिवोर्स वाढलेले आहेत, पण हे एवढी वर्ष लग्नाला होऊन आणि एवढंच नाही आहे. सुनीताचं बघितलं की तिनं आपले सासूचं व्यवस्थित केले, सासरचे सगळ्या लोकांचं म्हणजे नंदेची मुलं तेही सगळे, दिरांची मुलं हिच्याकडे होती, सगळ्यांचं व्यवस्थित केलेलं आहे. आत्ता मात्र ती
अगदी अतिशय चिडलेले आहे गोविंदाचे बिहेवियर बद्दल. आणि हल्ली ते राहतात पण वेगळे, हे सर्वांना माहीत आहे. पण गोविंदा थंड आहे म्हणजे तो काय म्हणतो, तो म्हणतो ती बच्ची आहे, काय तिच्याबद्दल बोलायचं आहे म्हणून तो नाही बोलत. उलट त्याचा मॅनेजर म्हणतो नाही सगळं व्यवस्थित आहे, गोविंदासारखाला माणूस नाहीये, उगीच सुनीता त्याला बदनाम करायला निघालेली आहे. अहो आपल्याला वाटते का हो, एवढी वर्ष लग्नाला होऊन या बाईनं सगळं सासरच्यांचं मनापासून केलेलं असताना आज ती नवऱ्याबद्दल असं बोलतीये? विचारा, सासूबद्दल विचारा, ती कायम चांगलं बोलतीये. फक्त तिला आता नवऱ्याचं सध्याचं त्याचं वागणं तिला आवडत नाही म्हणून ती असं बोलते. आणि साहजिक स्त्री म्हणून कोणालाही आपला नवरा असं वागलेला आवडणार पण नाहीये. ते आता परत येऊया त्यांचे डिवोर्सकडे. बांद्रा कोर्टात जाऊन ते आपलं ॲप्लिकेशन मागे का घेतला? लोकांना वाटायला लागलं ओके, सगळं काही ओके झालं. इवन गोविंदाचा मॅनेजर पण तो म्हणाला सगळं संपलेलं आहे व्यवस्थित, गोविंदा सरांसारखाला माणूस या जगात नाही, अमुक तमुक वगैरे सांगितलं. पण हिनं का घेतलं तर तिनं तिचे इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे. ती म्हणाली हिनं डिवोर्स घेतला तर गोविंदा लगेच दुसरं लग्न करायला मोकळा होईल. आपल्याला माहीत आहे आपले हिंदू कायद्याप्रमाणे आपली पहिली पत्नी जिवंत असताना तिला डिवोर्स न देता दुसरं लग्न करू शकत नाही. त्यामुळे हिनं डिवोर्स घेतला तर त्याला बरंच झालं. त्यामुळे तिला त्याला तसं सोडायचं नाहीये. हिनं डिवोर्स घेतल्यानंतर काय होईल, तो लगेच जाऊन त्या मुलीशी लग्न करेल आणि सुनीताला तसं त्यांना करू द्यायचं नाहीये. एवढ्या एका कारणासाठी तिनं हे परत घेतलेलं आहे ॲप्लिकेशन. आणि ती म्हणतीये तिला काही दुसरं लग्न करायचं नाहीये ह्याच्याशी डिवोर्स घेऊन, काही नाहीये. तिला तिची मुलं आहेत, त्यांच्यासाठी तिला व्यवस्थितपणे जगायचं आहे. पण त्याला ती सोडणार नाही. म्हणजे मला काय म्हणायचं, एक बाई चिडली तर ती बघा किती स्ट्रॉंग होतीये. आता हिचंही वय आपल्याला माहीत आहे, तिला काही काही आजार आहेत ती सांगतीये, तरी ती आजही बेधडक इंटरव्ह्यूज देतीये, तिचं चॅनल चालवतीये. नो डाऊट तर चॅनल गोविंदामुळे एवढं लवकर प्रसिद्धीत आलं असेल. पण ती काय म्हणतीये, काम मी करतीये ना, हे तिचं म्हणणं. नो डाऊट 100% तिला गोविंदाची बायको म्हणून प्रसिद्धी मिळालेली आहे. त्यामुळे तिला खूप खूप मदत झालेली आहे. पण ती पण त्याच्यासाठी करतीये ना, ती चालवतीये चॅनल म्हणून तर चाललेलं आहे असं ती म्हणतीये. तिनं म्हणण्यातही काही 100% चुकीचं नाहीये. ती काम करतीये आणि बोलतीये कसं आपल्याला माहीत आहे, कोणाचे बापाला घाबरत नाही ती, त्या दृष्टीनं बोलतीये. पण आपल्या सगळ्यांना काय वाटते, गोविंदा एकेकाळी आपले सगळ्यांचा आवडता नट होता का नाही, अगदी कॉमेडी म्हणा असं आवडायचं तो. त्यामुळे आपल्याला वाटते ह्यांचं लाईफ पण चांगलं चालावं, व्यवस्थित असावं. 2 मुलं आहेत, सर्व काही आहे, काही कमी आहे, काही कमी नाही आहे. त्यामुळे एवढीच आमची अपेक्षा, दोघांचंही आयुष्य छान खेळीमेळीनं चालावं, सुखानं राहावे ते.
कोणाचंही चुकत असलं तरी ते त्या चुका कमी कराव्या, हळूहळू अगदी नीलला आणाव्यात आणि सुखानं संसार करावा. अहो आफ्टर ऑल हिरो झाला तरी काय झालं, ह्युमन बिईंग्स आहेत, माणसं आहेत ती पण. त्यामुळे हीच आमची सर्वांची अपेक्षा आहे. आपल्याला काय म्हणायचं आहे. हॅव ए गुड डे.